कल्पना पाटोळे आज सकाळी 11:15च्या दरम्यान पाटोळेवाडीतील रस्त्यावर थांबल्या होत्या। त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं कल्पना पाटोळे यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीचं गंठण हिसडा मारून चोरून नेलं। भर दिवसा गजबजलेल्या भागात झालेल्या या प्रकारामुळे नागरिकही अवाक झालेत। कोल्हापुरातील पाटोळेवाडी इथं राहणाऱ्या कल्पना पाटोळे आज सकाळी 11:15च्या सुमारास आपल्या जाऊबाईंच्या सोबत गप्पा मारत उभारल्या होत्या। त्याचवेळी दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आल्या। इथं काळे नावाचे गृहस्थ कुठे राहतात अशी विचारणा करून त्यांनी एका इमारतीकडे बोट दाखवलं। त्यामुळे दोन्ही महिला त्या इमारतीकडे बघत होत्या। हीच संधी साधून दुचाकीवरील व्यक्तीनं कल्पना पाटोळे यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीचं गंठण हिसडा मारून तोडलं आणि दोन्ही चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला। अचानक घडलेल्या या घटनेमुळे कल्पना पाटोळे गांगारून गेल्या। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम आणि उपनिरीक्षक दयानंद पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा तपास सुरू केलाय।